बेबनाव आहेत जरा त्यांच्या. मला वाटलं होतं त्यांचं छान पटतं एकमेकांशी. असं तुला सांगू, मला वाटतं की रामदादा आणि कुमुद वहिनी ना एकमेकांना समजून घेण्यात फार कमी पडताय. असंही कुमुद वहिनींच्या भाऊकडून खूप अपेक्षा आहेत. अरे बायको म्हणून असणारच ना अपेक्षा. अगं अर्थात असणार आहे, पण भाऊ सुद्धा अनेक गोष्टींच्या बाबतीत निरीच्छ आहे. नाही, मला वाटतं इथेच त्यांचा क्लॅश होत असणार. आणि तो दादांचंही प्रमाणाबाहेर ऐकतो. ते मानतात दादांना. हो, पण त्यामुळे दादांची माझ्याकडून तीच अपेक्षा निर्माण होते ना. अरे आता तू तुझं कुठे आणतोयस मध्ये? सांगायचं तात्पर्य हे की भाऊचे कुठेतरी चुकत असणार आहे. असं मला वाटतं कुमुद वहिनी आहेत ना, सतत स्वतःच्या संसाराची इतरांच्या संसाराशी तुलना करत असतात. हेही चुकीचंच आहे ना. आपण बोलूया का रे त्यांच्याशी? उर्मी, तुला सांगायचं राहिलं पण माझंही भाऊशी वाजलं जरा. कधी? म्हणजे जरा नाही, जास्तच वाजलं. अरे मी पण खूप चिडलो वासू. आणि त्याचा तोल गेला. कशावरून? तुला माहेरी पाठवण्यावरून. अरे पण आपलं ठरलं होतं ना हे सगळं. अगं पण दादांचा निरोप तोच घेऊन आला उर्मी. मग काय, शब्दाला शब्द वाढला. वासू तुझी पण कमाल आहे हा. उर्मी, माझी काहीही चूक नव्हती. काय म्हणजे होती जराशी चूक. चुकलं माझं. मग काय आता बोलतो त्याच्याशी. काय बोलणार आहेस? हेच की तू असं करायला नको होतंस. चुकलं तुझं. वासू, बिचारे रामदाल एकाच दिवशी भावाशी आणि बायकोशी दोघांची भांडली. काय वाटलं असेल त्यांना? उर्मी, अगं म्हणतो मी सॉरी त्याला, पण तुला एक सांगतो की त्याची बायको त्याच्याशी भांडली. माझे आणि त्याचे तात्विक वाद झालेत. पण त्यांचं नीट व्हायला हवं. मलाही असंच वाटतं. बघू. बरं चल निघू मी. माई वाट बघत असतील. नको ना उर्मी. अरे खूप वेळ झाला वासू. झोपली असेल ती. नाही नाही, मी येईपर्यंत थांबून राहतात त्या. थांब ना थोडा वेळ. थांब ना थोडा वेळ. अरे उद्या बोलूया ना. चल. वासू, परत ओरडा खायचा. थोडा वेळ थांब. ती बघ दादा आली. उर्मी, लावू का? हो. असाच लावू ना. आता काय करायचंय? आता आपण ड्राय स्टफिंग दुसरं काय करणार आपण त्यात? आपण ह्याच्यात मेयोनीज न टाकता बाकीचे सगळे साहित्य टाकायचे. अच्छा, हे सगळं. ऋतू, माझा तर विश्वासच बसत नाहीये. म्हणजे अगं बहिणी आमचं लग्न व्हावं म्हणून किती प्रयत्न करत होते आणि ते सगळं करताना की शिवच्या आम्हाला माहिती पुरवते. नाही, मला नाही वाटत. गौरी खूप चांगली आहेस गं, म्हणून तुला सगळं जगत चांगलं दिसतं. पण शिव उगाच बोलला असेल का? त्याच्यावर विश्वास नाहीये का तुझा? शिववर पूर्ण विश्वास आहे मी माझा. पण तो आता हे जे काही करतोय ना, म्हणजे निशा बहिणी समोर त्या राधिका सोबत फिरण्याचं नाटक वगैरे, ते त्याचा काही उपयोग होणार नाहीये. अगं असं कसं म्हणतो? अगं नीलिमा, जतीन भाईंचा कॉल आहे. हो माहितीये. रिसीव कर ना. अगं बघ, कट झाला. आता तू रिसीव केला नाहीस म्हणून ते मला करतील. अब पुन्हा आला बघ. घे बघू. पण हे एक ना एक दिवस घडणारच होतं. आता मला कळलं तुम्ही 2 दिवस झाले काय सांगत होता ते.
बनू हे संकेत असतात आणि हे ठरवून येत नसतात. मी बाहेर तुमची वाट बघते.